सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महावीर तरकार, पाटपनाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपनाळे या ठिकाणी इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयातील 5व्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत। यापूर्वी या प्रकरणामध्ये आपण 1, 2, 3 असे 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत। आज या प्रकरणातला 4था भाग पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण ज्या 5व्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत त्या 5व्या प्रकरणाचं नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। यामध्ये 4था उपघटक क्रमांक 4 आहे। 4था उपघटक क्रमांक 4 समाज सुधारकांचे कार्य। यामध्ये समाज सुधारकांपैकी एकूण 6 समाज सुधारक या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत। त्यापैकी व्हिडिओ भाग 3 मध्ये पहिल्या 3 समाज सुधारकांची माहिती आपण पाहिलेली आहे। आज या ठिकाणी आपण उर्वरित 3 समाज सुधारकांची माहिती घेणार आहोत। म्हणजे समाज सुधारकांचे कार्य यामध्ये सर्वप्रथम आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांच्या विषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती घेत असताना आपल्याला सर्वप्रथम त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दलित उद्धारासाठी जे कार्य केले त्या दलित उद्धाराच्या कार्याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती घेण्यापूर्वी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांची प्रतिमा तुम्ही पाहू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, त्यांनी दलित उद्धाराचे जे कार्य केलेले आहे त्याचा आढावा घेत असताना जाती संस्थेला त्यांनी विरोध केलेला होता। जाती संस्थेला विरोध करून समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारलेला होता। म्हणजे त्यावेळच्या समाजाचा विचार केला तर समाजामध्ये वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, अस्पृश्यता होती, उच्च नीचता होती, समाजामध्ये विषमता होती। ही विषमता दूर करण्यासाठी, जातीयतेला विरोध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारलेला दिसून येतो। वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, उच्च नीचता, विषमता दूर करून या देशामध्ये समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर या समाजाची उभारणी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेला दिसून येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिलेला होता। तो संदेश कोणता? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा मौलिक संदेश त्यांनी त्या समाजाला दिलेला होता आणि त्या संदेशाचा फायदा आजही या देशातील अनेक समाज घटक करून घेत आहेत। प्रत्येक जण आज शिकत आहे। जे शिकलेले लोक आहेत ते संघटित होत आहेत आणि आपल्या हक्कासाठी लढा उभारत आहेत, संघर्ष करीत आहेत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला होता त्या संदेशाचा फायदा आताच्या समाजाला निश्चितच होत आहे असं आपल्याला यावरून दिसून येतं। त्यावेळच्या समाजामध्ये जी अस्पृश्यता, उच्च नीचता, जातीयता पाळली जात होती त्याचाच एक भाग म्हणून समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी म्हणून महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला। कारण त्यावेळी गावागावामध्ये सार्वजनिक पाणवटे होते, मात्र त्या पाणवट्यावर अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता, अस्पृश्यांना मज्जाव करण्यात आलेला होता। अशा वेळी गावातील जी पाणवटे, सार्वजनिक पाणवटे असतील ती सर्व समाजासाठी खुली व्हावीत अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती। मग त्यासाठी जो लढा उभारला तो लढा महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करून त्यांनी लढा उभारलेला होता। म्हणजे सार्वजनिक पाणवटे सर्वांसाठी खुले असावे,
ही स्पष्ट भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती असं आपल्याला दिसून येतं. या देशाची जी समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये जी वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, उच्च नीचता, अस्पृश्यता किंवा स्त्री पुरुष भेदभाव सांगितलेला जो ग्रंथ होता, धर्मग्रंथ, तो मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता. त्या मनुस्मृती ग्रंथातल्या तत्वामुळे, विचारामुळे, शिकवणीमुळे समाजात विषमता निर्माण झालेली आहे आणि ही विषमता नष्ट करण्यासाठी विषम व्यवस्था असलेला जो ग्रंथ होता, मनुस्मृती नावाचा ग्रंथ, त्या मनुस्मृती या ग्रंथाचे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अस्पृश्यांना सार्वजनिक जी धार्मिक स्थळं होती किंवा मंदिरं होती अशा मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आता हिंदू धर्मांची मंदिरं होती, त्या हिंदू धर्मातल्या मंदिरांमध्ये प्रत्येक हिंदूंना प्रवेश देणं हा त्यांचा हक्क होता. मात्र अस्पृश्य लोक हे हिंदू असून देखील त्यांना हिंदूंच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. मग ही एक प्रकारची विषमता होती. ही विषमता दूर करण्यासाठी, समतेचा हक्क मिळण्यासाठी, आम्ही ही हिंदू आहोत, हिंदू देवालयामध्ये येण्याचा हक्क आम्हालाही आहे हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केलेला होता. हा सत्याग्रह 1930 मध्ये त्यांनी सुरू केला. अनेक वर्ष हा सत्याग्रह सुरू झालेला होता आणि हा सत्याग्रह तेथील एकनिष्ठ कार्यकर्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. अनेक वर्ष हा लढा सुरू केलेला होता. मात्र तिथल्या सनातनी विचारसरणीच्या लोकांनी, धर्ममार्तंडांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केलेला होता, तीव्र विरोध दर्शवलेला होता असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्यातून अस्पृश्य हिंदूंना याची जाणीव झाली की तुम्ही हिंदू असून देखील तुम्हाला हिंदू मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, याची जाणीव या सत्याग्रहाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला होता आणि त्यातून त्या समाजाच्या हक्कासाठी लढा उभारण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलेलं होतं. म्हणजे असे अनेक कार्य दलित उद्धारासाठी त्यांनी केलेले आहेत. केवळ दलित उद्धारासाठीच नव्हे तर या समाजामध्ये, या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी हा लढा त्यांनी उभारलेला होता असं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित उद्धाराच्या कार्याची माहिती घेताना दिसून येते. या सर्व कार्याला गती मिळण्यासाठी, आपले जे विचार आहेत ते विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जगभर पोहोचवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचेही कार्य केलेलं आहे. वृत्तपत्र सुद्धा त्यांनी काढलेली आहेत आणि वृत्तपत्रातून आपले परखड विचार मांडून लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, देशामध्ये नव्हे तर जगामध्ये जागृती घडवून आणण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर आधारित समाजाची उभारणी करायची होती. या देशामध्ये जी जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेविरुद्ध तीव्र लढा उभारायचा होता आणि हा लढा समाजापर्यंत त्यांना पोहोचवणं आवश्यक होते. त्या दृष्टीने जनजागरण करणे आणि लढा उभारणे या कामासाठी त्याने वृत्तपत्राकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले पाहिजे असे ते म्हणत होते. म्हणजे वृत्तपत्र म्हणजे हे चळवळीचं हत्यार आहे आणि लढा उभारण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो याचा अनुभव त्यांना आलेला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीमध्ये 4 वृत्तपत्र काढलेली होती. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्र त्यांनी काढलेली होती आणि त्या वृत्तपत्रातून सामाजिक लढ्याविषयीचे परखड विचार ते मांडत होते, राजकीय हक्काविषयीचे विचार ते मांडत होते, रोजगार उपलब्ध करून देण्याविषयीचे विचार त्यातून मांडत होते, देशहिताचे विचार त्यातून मांडत होते. समाजामध्ये जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, उच्च नीचता, विषमता होती त्या विरोधी विचार त्या वृत्तपत्रातून ते मांडत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जी वृत्तपत्र काढलेली होती त्या वृत्तपत्रांची माहिती घेताना, थोडक्यात माहिती घेताना त्याविषयी एक संकल्पना चित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ते चित्र असं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. त्यामध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वृत्तपत्र आहेत. म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी तीव्र लढा उभारलेला होता, जनजागृती केलेली होती असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर उभारणी करण्यासाठी अनेक संस्थाही स्थापन केलेल्या होत्या. जशी वृत्तपत्र काढली आणि वृत्तपत्रातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रकारे त्यांनी अनेक संस्थाही टप्प्याटप्प्याने काढलेल्या आहेत. त्या संस्थात्मक कार्याचा आढावा या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून दलित उद्धाराचे कार्य केलेले आहे. म्हणजे या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेतला शूद्र, अतिशूद्र गणला गेलेला जो वर्ग होता तो बहिष्कृत वर्ग होता. म्हणजे या देशातल्या सर्व सुख सुविधेपासून, हक्क अधिकारांपासून वंचित असलेला तो वर्ग होता. या समाजावर बहिष्कार घालण्यात आलेला होता. अशा समाजाला संघटित करून त्यांच्यामध्ये जागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष ही संस्था त्यांनी काढलेली होती. म्हणजे या देशामध्ये कारखान्यांमध्ये काम करणारा जो मजूर वर्ग होता, शेतीमध्ये काम करणारा जो मजूर वर्ग होता, कष्ट करणारा वर्ग होता, अशा मजुरांना आपले हक्क अधिकार मिळावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, त्यांच्यावर होणारा अत्याचार दूर व्हावा, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, या उद्देशाने स्वतंत्र मजूर पक्ष हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला होता. काही काळानंतर पुढे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर भर दिलेला होता. म्हणजे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून देखील त्यांनी हेच कार्य जोमाने पुढे चालू ठेवल्याचे दिसून येते. असे अनेक पक्ष, अनेक संघटना, अनेक संस्था त्यांनी स्थापन करून अनेक अनुयायांना एकत्रित आणून त्या अनुयायांच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला, संघटित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी आटोकाट केलेला होता. स्वातंत्र्य मिळवून देण्याचा, हक्क अधिकार मिळवून देण्याचा, न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी आटोकाट केला. हिंदू धर्मामध्ये जे सनातनी विचारसरणीचे लोक होते त्या सनातनी विचारसरणीच्या लोकांची मतं बदलवण्याचा, त्यांचं मत परिवर्तन करण्याचा आटोकाट त्यांनी प्रयत्न केला. शेवटी त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. या देशातल्या अस्पृश्य वर्गांवर, शूद्र, अतिशूद्र वर्गांवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो अन्याय अत्याचार थांबत नाही, कमी होत नाही, याची जाणीव त्यांना झाली. आणि शेवटी आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या अधिकारासाठी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर या ठिकाणी त्यांनी जगाला शांतीचा संदेश देणारा तथागत गौतम बुद्ध यांचा जो बौद्ध धर्म होता त्या बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला आणि समाजामध्ये जागृती त्यातून घडवून आणली. ह्या वेगवेगळ्या सर्व कार्याची आपण माहिती या ठिकाणी घेतलीच. त्यांनी केलेल्या दलित उद्धाराची माहिती आपण घेतली, त्यांनी केलेल्या वृत्तपत्राच्या कार्याची आपण माहिती घेतली, संस्थात्मक कार्याची आपण माहिती घेतली. या सर्व कार्याबरोबरच त्यांचं एक महत्वाचं योगदान म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा या देशाची घटना कशी असावी, ती घटना कोणी लिहावी, त्यामध्ये कोणते कायदे असावेत, कोणत्या तरतुदी असाव्यात, याविषयी विचारविनिमय झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील घटना परिषदेवर निवड झाली. आणि त्या घटना परिषदेमध्ये त्यांनी जे मोठं योगदान दिलं त्या योगदानामुळे भारतीय घटनेचे महान शिल्पकार असा त्यांचा उल्लेख केला जातो, असं त्यांचं वर्णन केलं जातं.
कारण या भारत देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली आहे। 1947 ला हा देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि हा देश तेव्हापासून प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो। या प्रजासत्ताक देशाच्या लोकांना जो हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, समता प्रस्थापित करण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे या सर्व तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये केलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते म्हणून ओळखले जातात, असं आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती घेताना दिसून येते। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांची माहिती घेतल्यानंतर दुसरे एक सुधारक आहेत, रामस्वामी नायकर नावाचे सुधारक आहेत। त्या रामस्वामी नायकर यांची माहिती घेण्यापूर्वी सर्वप्रथम त्यांची प्रतिमा या ठिकाणी पाहू शकता। आता रामस्वामी नायकर यांचा जन्म तामिळनाडूतील येरोड या शहरामध्ये 1879 मध्ये झाला। जे तामिळनाडू या राज्यामध्ये जे सुधारक होऊन, समाज सुधारक होऊन गेले, त्यापैकी रामस्वामी नायकर हे त्या ठिकाणी सुधारक म्हणून, प्रसिद्ध सुधारक म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म 1879 मध्ये झाला। त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात त्यावेळच्या काँग्रेस पक्षातून केलेली होती। 1920 मध्ये त्याने काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली असे दिसून येते। मग त्यावेळच्या काँग्रेसचे नेते जे होते ते महात्मा गांधी होते। महात्मा गांधींच्या विचारांचा स्वीकार त्यांनी केलेला होता, म्हणजे गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी सुरुवातीला ते कार्यरत होते। म्हणजे महात्मा गांधींच्या विचाराने चालणारे होते आणि महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचे जी चळवळ हाती घेतलेली होती ती चळवळ पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। त्यावेळच्या अस्पृश्य समाजावर जे निर्बंध घालण्यात आलेले होते ते निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात रामस्वामी नायकर यांनी भाग घेतलेला होता। म्हणजे त्रावणकोर या ठिकाणी एक सत्याग्रह झालेला होता। त्या सत्याग्रहामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन अस्पृश्यांना हक्काधिकार मिळवून देण्याचा किंवा त्यांच्यावरचे निर्बंध दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो। रामस्वामी नायकर यांनी तामिळनाडूमध्ये स्वाभिमानी आंदोलन सुरू केलेलं होतं। म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हक्क आहे, अधिकार आहे, स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ते स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, यासाठी जे आंदोलन केलेले होते ते आंदोलन रामस्वामी नायकर यांनी केलेले होते। त्याप्रमाणे त्यावेळी जी वर्णव्यवस्था होती, बालविवाह होत होते, त्या वर्णव्यवस्थेला विरोध करण्याचे कार्य त्यांनी केले। बालविवाह होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी लढा उभारला। त्यावेळच्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखलेलं होतं, स्त्रियांना गुलामगिरीत ठेवण्यात आलेलं होतं, त्यांचे हक्काधिकार नाकारण्यात आलेले होते। अशा वेळी स्त्रियांना हक्क मिळावे, संतती नियमन जो होता या विषयावर देखील त्यांनी क्रांतिकारी विचार त्यावेळी मांडलेले होते। या सर्व कामामुळे लोक रामस्वामी नायकर यांना पेरियार म्हणून ओळखले जाऊ लागले। पेरियार म्हणजे महान आत्मा, म्हणून पेरियार रामस्वामी नायकर असे त्यांना ओळखले जाते। तसेच ते एक प्रभावी वक्ते होते, प्रभावी लेखक म्हणून सुद्धा ते ओळखले जात होते, असं आपल्याला रामस्वामी नायकर या समाज सुधारकांची माहिती घेताना दिसून येते। त्यानंतर आणखी एक समाज सुधारक आहेत, त्या म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय। आता कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या कार्याची माहिती घेण्यापूर्वी सर्वप्रथम त्यांची प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता कमलादेवी या काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या कार्य करीत होत्या। 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी जो मिठाचा सत्याग्रह केलेला होता त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सर्व पुरुष लोक सहभागी झालेले होते। अशा वेळी त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांना देखील सहभागी होण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी महात्मा गांधीजींच्याकडे कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केलेली होती आणि त्या दृष्टीने महात्मा गांधीजींचे मत वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामध्ये त्यांना यशही आले।
कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महात्मा गांधीजींचे मन वळविण्यामध्ये त्यावेळी यशस्वी झालेल्या होत्या. स्त्रियांना हक्काधिकार नाकारलेले होते. अशा वेळी स्त्रियांना हक्काधिकार मिळावे म्हणून त्यांनी आंदोलने केलेली होती. जन्मभर त्यांनी त्यासाठी कार्य केलेले होते. एवढेच नव्हे तर कामगार शेतकरी यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावर देखील कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी आंदोलनं केलेली दिसून येतात. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय मिळावा, त्यांना योग्य वागणूक मिळावी, त्यांच्यावरचा अन्याय अत्याचार दूर व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत किंवा त्यांना हक्काधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत आग्रह धरलेलाही दिसून येतो. स्त्रियांना हक्काधिकार मिळवत असताना बाळकपणाची पगारी रजा त्यांना मिळावी म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा केलेला दिसून येतो. स्वातंत्र्य चळवळीमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा दिसून येतो. 1942 साली चले जाव आंदोलन जे झाले त्या चले जाव आंदोलनामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि चले जाव आंदोलनामध्ये सहभागी घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागलेली होती किंवा ती शिक्षा सुद्धा त्यांना झालेली होती. म्हणजे यावरून त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान जे होतं ते योगदान स्पष्ट होतं. म्हणजे समाज सुधारणाचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यामध्ये सुद्धा त्या हिरिरीने भाग घेत होत्या असं आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी व्हिडिओ भाग 4 मध्ये समाज सुधारकांचे कार्य यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. रामस्वामी नायकर यांच्या कार्याचा आपण आढावा घेतला. त्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याही कार्याचा आढावा आपण घेतला. म्हणजे समाज सुधारकांचे कार्य हा जो उपघटक होता तो उपघटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. या पुढच्या घटकाची माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.